जसं पुतण्याने देवाला मांडीवर घेतला, पहिल्यांदा कर्कच स्तन पकडले पुतण्याने, ओळखलं हे पुतना आहे, मला मारण्याकरता आले आहे, आता या शेवटचा जन्म करून टाकतो, म्हणजे हिला कायमची मोकळी करून टाकतो. आणि मग स्तन पकडले, डोळे बंद केले, भगवान महादेवाचं ध्यान केलं देवाने. महादेवाला सांगितलं विष पिण्याची सवय तुम्हाला आहे, म्हटले मला नाही, मी दूध पिण्याची सवय फक्त आहे, मला एवढं विष पचवण्याकरता मदत करा म्हणले. आणि मग काय, पुतण्याने जेव्हा दूध पहिल्यांदा विष ओढलं एक नाही, नंतर दूध आलं, नंतर रक्त आलं, पंच प्राण जेव्हा आकर्षित झाले तेव्हा पुतना ओरडायला लागली, मुंच मुंच कृष्णा खऱ्या रूपामध्ये प्रकट झाली. बघा पुतना खऱ्या राक्षसीचं रूप प्रकट झालं, धिप्पाड देहाचे पुतना आहे. धिप्पाड देहाची पुतना आहे. कृष्ण चिकटलेला आहे छातीला, सर्व गोकुळ असे घाबरले, धडाधड आवाज व्हायला लागले, सर्व पळत येतात. बघितले तर भली मोठी राक्षसी आहे, सोडवण्याचा प्रयत्न करता सोडत नाही. देव असे चिंतून गेले होते पुतणीला. असं करता करता पुन्हा पळायला लागली, पळता पळता गोकुळाच्या बाहेर आली, खाली आपटून पडली, पुन्हा भगवान छातीवर आले. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण. स्वतःला पुतणीने सुटल्या गेला नाही महाराज. आणि मग पुतना पळायला लागले, पळता पळता गोकुळाच्या बाहेर आले, धाडकन आपटून पडली, सर्व गोकुळवासी धावले, धरणीचा कंप झाल्यासारखा आवाज झाला, अनेक झाडं पुतण्याच्या शरीराखाली मोडून पडले असं वर्णन आहे.